आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आधी आपण टॉपिक टीच केला होता एनपीएन ट्रान्झिस्टर. आफ्टर दॅट टॉपिक टीच केला आहे आपण पीएनपी ट्रान्झिस्टर. पीएनपी ट्रान्झिस्टरची तुम्हाला नोट्स पाठवायचे बाकी राहिले, ते मी आज तुम्हाला नोट्स पाठवून देणार. बट आजचा जो आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे जो आपला एनपीएन आणि पीएनपी हे आपले ट्रान्झिस्टरचेच टाईप आहे. तर ट्रान्झिस्टर मधलाच आपल्याला एक टॉपिकचं डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे, अल्फा अँड बीटा. तर आधी तुम्हाला व्हॉट इज मीन बाय अल्फा अँड बीटा असा क्वेश्चन विचारला जाणार आणि मग तुम्हाला त्यांचं डेरिव्हेशन सुद्धा डिराईव्ह करायचं आहे. कधी कधी हाच क्वेश्चन व्हॉट इज मीन बाय करंट गेन अँड व्होल्टेज गेन असा सुद्धा विचारला जातो. तर करंट गेन म्हणजेच अल्फा आणि व्होल्टेज गेन म्हणजेच बीटा हे सुद्धा लक्षात ठेवावे. ओके, राईट डाऊन द क्वेश्चन. व्हॉट इज मीन बाय अल्फा ALPHA, व्हॉट इज मीन बाय अल्फा अँड बीटा. What is mean by alpha and beta, full stop. Derive the relation between them. Derive the relation between them. आधी तुम्हाला अल्फा आणि बीटाची डेफिनेशन लिहायची आहे. ते डेफिनेशन लिहिल्यानंतर त्या दोघांमधलं तुम्हाला रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. ओके, सो फर्स्ट वन, आधी आपण हेडिंग टाकू अल्फा. ओके, मी फक्त अल्फाच लिहितो आता. असं हेडिंग टाकून देऊ अल्फा. अल्फा हेडिंग टाकल्या बरोबर या खाली याची जे डेफिनेशन येणार, याची जे काय येणार डेफिनेशन, इथं डेफिनेशन लिहायची आहे. आधी मी तुम्हाला अल्फा म्हणजे काय ते सांगतो. अल्फा म्हणजे होते ICIE. अल्फा म्हणजे IC अपॉन IE. आता यावरूनच तुम्हाला डेफिनेशन लिहिता येणार. काय सांगाल अल्फाची डेफिनेशन? इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. IC म्हणजे कलेक्टर करंट, IE म्हणजे इमिटर करंट, आणि या दोघांचा रेशो म्हणजेच होतो आपला अल्फा. चला हे हेडिंग द्या पहिले तुम्ही. आधी अल्फा हेडिंग दिलं, त्याच्या खाली लिहा इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट. इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. It is the ratio of collector current to the emitter current. आणि त्या खाली therefore alpha equal to IC upon IE लिहा. therefore alpha equal to IC upon IE. नेक्स्ट हेडिंग टाका बीटा. बीटा म्हणजे होते विद्यार्थी मित्रांनो IC अपॉन IB. बीटा म्हणजे काय होते IC अपॉन IB. ओके, मग याची डेफिनेशन लिहा. आता आधी तुम्ही हेडिंग टाकलं बीटा, लिहा त्या खाली इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. ओके, त्यानंतर लिहा therefore बीटा इक्वल टू IC अपॉन IB. आता पुन्हा एकदा लक्ष द्या. आधी तुम्ही अल्फाची डेफिनेशन, अल्फा म्हणजे काय होते इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. बीटा म्हणजे काय होते इट इज द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट. दोन्हीही डेफिनेशन मध्ये कॉमन करंट कोणता आहे? कलेक्टर करंट. हे फक्त लक्षात ठेव जा. दोन्हीही
डेफिनेशन मध्ये कॉमन कोणता करंट आहे आपला? कलेक्टर. आता अल्फा आणि बीटाचं घेऊ आपण एक्सप्रेशन. कोणीही लिहू नका, फक्त बोर्डकडे लक्ष द्या. आधी आपण हेडिंग टाकू आता, रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. Relation between alpha and beta. Now, in a transistor, लक्ष देता आता. हा आपला सपोज N P N आणि हा P N P. कोणताही ट्रान्झिस्टर असो, NPN असो किंवा PNP असो, आधी कोणता करंट फ्लो होते? इमीटर. नंतर कोणता फ्लो होते? बेस. नंतर कोणता फ्लो होते? कलेक्टर. आधी कोणता फ्लो होते? इमीटर, नंतर बेस, नंतर कलेक्टर. प्रिव्हियस दोन लेक्चर मध्ये आपण तेच टीच केलं. आधी इमीटर करंट फ्लो होते, मग बेस होते आणि मग कलेक्टर होते. याच मिनिंग काय? ह्या जर IE, हा IB आणि हा IC असा आहे ना. आधी इमीटर, मग बेस, मग कलेक्टर. म्हणजे इमीटर करंट दोन करंट मध्ये डिवाइड होते. इमीटर पासून बेस आणि कलेक्टर जाते, बरोबर. म्हणजेच मी काय लिहू शकतो? IE इक्वल टू IB प्लस IC. इन अ ट्रान्झिस्टर IE इक्वल टू IB प्लस IC. हे का बरं आलं? आधी इमीटर फ्लो होते, त्याच्यानंतर त्याच्यापासूनच बेस आणि कलेक्टर होते. म्हणजेच IE इक्वल टू IB प्लस IC. रिलेशन कोणाचं लिहायचं आहे मला? अल्फा आणि बीटाचं. आता मला सांगा, अल्फा आणि बीटाच्या डेफिनेशन मध्ये कॉमन करंट कोणता होता? कलेक्टर होता. मी आधीच तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं होतं. अल्फा आणि बीटा मध्ये कॉमन करंट कोणता होता? कलेक्टर. सो डिवाइड बाय IC बोथ साइड. कलेक्टर करंटनी दोन्ही साइडला डिवाइड करू. हा येणार IE अपॉन IC इक्वल टू IB अपॉन IC प्लस IC अपॉन IC. पुन्हा IE अपॉन IC ऍज इट इज. IB अपॉन IC सुद्धा ऍज इट इज. IC अपॉन IC किती? 1. इथपर्यंत तुम्हाला समजलं असणारच. इन ट्रान्झिस्टर आधी इमिटर करंट फ्लो होतो, त्यानंतर बेस आणि कलेक्टर, म्हणून या दोघांची ऍडिशन म्हणजेच इमिटर. ओके. कॉमन करंट कलेक्टर होता म्हणून मी IC नी दोन्ही साइडला डिवाइड केलं. त्यानंतर वी नो दॅट IE अपॉन IC आहे, पण आपल्याला काय माहित आहे? IC अपॉन IE म्हणजे अल्फा होते, हे माहित आहे ना आपल्याला. आताच डेफिनेशन लिहितो. अँड IC अपॉन IB म्हणजे बीटा होते. वी नो दॅट IC अपॉन IE म्हणजे अल्फा आणि IC अपॉन IB म्हणजे बीटा, आणि हा त्याचा काय आहे? रेसिप्रोकल आहे. हेन्स IC अपॉन IE म्हणजे अल्फा, तर IE अपॉन IC म्हणजे काय? याचा पण रेसिप्रोकल म्हणजे 1 बाय अल्फा इक्वल टू IC अपॉन IE म्हणजे अल्फा, तर IE अपॉन IC म्हणजे याचा रेसिप्रोकल. तर अल्फाचा रेसिप्रोकल काय होणार? 1 बाय अल्फा. IB अपॉन IC काहीच होत नाही. IC अपॉन IB म्हणजे बीटा होते, तर IB अपॉन IC म्हणजे बीटाचा रेसिप्रोकल 1 बाय बीटा प्लस 1. नाउ मल्टीप्लाय 1 बाय अल्फा ऍज इट इज. क्रॉस मल्टीप्लाय करू. 1 इंटू 1 1, बीटा इंटू 1 बीटा, 1 इंटू 1 1, बीटा इंटू 1 बीटा अपॉन बीटा. क्रॉस मल्टीप्लाय केला मी.
1 into 1 1, बीटा into 1 बीटा, बीटा into 1 बीटा. बट मला आधी कोणाचा आन्सर पाहिजे? अल्फाचं. आता याचा जर मी रेसिप्रोकल केला, या टर्मचा जर रेसिप्रोकल केला तर इक्वल टूच्या तिकडे जी टर्म आहे त्याचा पण रेसिप्रोकल होणार. म्हणजेच अल्फा इक्वल टू एचा रेसिप्रोकल सेम एचा रेसिप्रोकल बीटा अपॉन 1 प्लस बीटा. हे कोणाचं इक्वेशन झालं? अल्फाचं. कोणाचं इक्वेशन झालं? अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा. आता काढू आपण बीटाचं इक्वेशन. राईट डाऊन दिस फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इक्वेशन फाइंड आउट केलं कोणाच्या विथ रिस्पेक्ट टू बीटा. बीटाचं फाइंड आउट करू. फाइंड आउट केलं तुम्ही अप्लाय करा. अल्फा इंटू 1. नाव अल्फा इंटू 1 अल्फा प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इक्वल टू, इथं तर 1च असतो, 1 इंटू बीटा बीटा. क्रॉस मल्टिप्लाय केला मी. अल्फा इंटू 1 अल्फा, अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इक्वल टू बीटा. आता बीटाच्या टर्म एका साइडला करू. हा अल्फा बीटा या साइडला जाऊन मायनस होणार. इथे राहणार अल्फा बीटा प्लस अल्फा बीटा या साइडला जाऊन मायनस अल्फा बीटा. अल्फा ऍज इट इज. काय कॉमन निघते? बीटा. बीटा जर आता मी कॉमन काढला, काय राहिला इथे? 1 मायनस अल्फा. बीटा कॉमन काढला ना, राहिला फक्त 1 मायनस अल्फा. आता हा 1 मायनस अल्फा या साइडला जाऊन काय होणार? डिवाइड. सो बीटा इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. हा झाला बीटाचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू अल्फा, आणि हा झाला अल्फाचा फॉर्म्युला विथ रिस्पेक्ट टू बीटा. जेव्हाही तुम्हाला क्वेश्चन विचारले जाईल रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा, तेव्हा तुम्हाला इथपर्यंत सॉल्व्ह करायचं आहे. बट कधी कधी हाच क्वेश्चन घुमून फिरून विचारला जातो. डिराइव्ह द रिलेशन बिटवीन करंट गेन अँड व्होल्टेज गेन. करंट गेन अँड व्होल्टेज गेन म्हणजेच अल्फा अँड बीटा. क्वेश्चन चांगल्या प्रकारे लक्षात ठेवाल. ओके, राईट डाऊन दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रिलेशन फाइंड आउट केलं अल्फा आणि बीटाचं. ओके, त्यावरच डिपेंड काही प्रॉब्लेम आहे, ते आपण सुरुवात करू. राईट डाऊन फर्स्ट प्रॉब्लेम. इन अ कॉमन बेस कनेक्शन. लिहा प्रॉब्लेम. इन अ कॉमन बेस कनेक्शन transistor has emitter current. Transistor has emitter current. Transistor has emitter current 10 milliampere. 10 milliampere and collector current 9.8 milliampere. इमिटर करंट किती म्हटलं तुम्हाला? 10 milliampere and collector current 9.8 milliampere. फुल स्टॉप. फाइंड बेस करंट. काय फाइंड करायला लावला आपल्याला आता? बेस करंट. ओके, लक्ष द्या केअरफुली. बघा. So first one, our given data. Given data. Given data मध्ये आपल्याला काय गिवन आहे? पेन चेंज करू द्या. गिवन डाटा मध्ये आपल्याला काय गिवन आहे? इमिटर करंट जो गिवन आहे 10 मिलीएम्पियर. कलेक्टर करंट म्हणजे IC जो गिवन आहे 9.8 मिलीएम्पियर. दोघांचेही युनिट सेम आहे, नो प्रॉब्लेम. टू फाइंड
विचारलं काय आहे, बेस करंट म्हणजे IB. सोल्युशन, वी नो दॅट आताच मी तुम्हाला करंटचं रिलेशन सांगितलं होतं. आधी कोणता करंट फ्लो होते, इमिटर करंट, त्यानंतर बेस प्लस कलेक्टर असतो. सिंपल आहे रे. फाइंड आउट काय करायचं आहे, IB, तर हा प्लस IC इकडे जाऊन मायनस होणार, म्हणजेच IB इक्वल टू काय येणार, IE मायनस IC. IB इक्वल टू IE मायनस IC. IB ॲज इट इज. IE किती आहे, 10 मिली एम्पियर म्हणजे 10. IC किती आहे, 9.8. मग सांगा मला आता 10 मधून जर 9.8 जर मी मायनस केले तर राहणार किती रे, फक्त 0.2 मिली एम्पियर. हा फाइंड आउट झाला आपला बेस करंट. ओके, राईट डाऊन फास्ट. झालं, पण खूप इझी वाटलं असेल प्रॉब्लेम. प्रॉब्लेम बहुत इझी आहे. ओके, write down our second problem. For common base transistor, current gain is 0.98. Current gain is 0.98, full stop. Find the value of current amplification factor. Find the value of काय म्हटलं, करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर. लक्ष द्या, आता केअरफुली लक्ष द्या. तुम्हाला करंट गेन गिवन आहे. करंट गेन म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं अल्फा. लिहून देतो आधी, पहिलं प्रॉब्लेम आहे तर म्हणजे तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहणार. जर तुमच्या बुक मध्ये जर नोट करून असलं तर करंट गेन म्हणजेच होते अल्फा आणि व्होल्टेज गेन म्हणजे बीटा. त्याचप्रमाणे त्याला एक दुसरं पण नाव आहे, करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर. करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच बीटा होते. करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजेच बीटा. आता मला तुम्ही सांगा, अल्फा दिला आहे, अल्फा किती देऊन आहे आपल्याला, 0.98. अल्फा तुम्हाला गिवन आहे आणि बीटा फाइंड आउट करायचा आहे. या चॅप्टर वरचे प्रॉब्लेम हे खूपच इझी असतात. अल्फा दिला आहे, बीटा काढायचा आहे. आपण आताच तर बीटासाठी फॉर्म्युला प्रूफ केला. सोल्युशन, बीटा इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. हा बीटासाठी फॉर्म्युला आहे. अल्फासाठी काय आहे, बीटा अपॉन 1 प्लस बीटा. अल्फासाठी म्हणजे बीटासाठी अल्फा मायनस आहे आणि अल्फासाठी बीटा हा प्लस आहे. बीटा म्हटलं तर अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा आणि अल्फा म्हटलं तर बीटा अपॉन 1 प्लस बीटा. पुट द व्हॅल्यूज. बीटा ॲज इट इज. अल्फा 0.98 अपॉन 1 मायनस 0.98. बीटा ॲज इट इज 0.98 ॲज इट इज. आता 1 मधून जर मी 0.98 मायनस केले तर आन्सर येणार 0.02. किती आन्सर येणार, 0.02. 98 मायनस केलं ना मी, 0.98. त्यानंतर पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहे, 2. इथे पण पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहे, 2. म्हणजे डिजिट सेम आहे. सेम जर डिजिट असले तर आपण पॉइंट कॅन्सल करू शकतो.
पॉइंट नंतर 2 डिजिट, पॉइंट नंतर 2 डिजिट, पॉइंट कॅन्सल. सो बीटा इक्वल टू वर राहिला 98 आणि खाली पॉइंट कॅन्सल केला तर काय राहिला 02, म्हणजे फक्त 2च ना, 2. 02 म्हणजे फक्त काय 2. आता 98 ला जर मी 2 न डिवाइड केलं तर आन्सर किती येणार 49. सो बीटा इक्वल टू 40. This is our final answer. Okay, write down fast. Next problem, for a transistor IC equal to 15 milliampere. IC equal to 15 milliampere. IC equal to किती गिवन आहे 15 milliampere and IB equal to 0.5 milliampere. IC इक्वल टू आहे 15 मिलीएम्पियर आणि IB इक्वल टू आहे 0.5 मिलीएम्पियर. फुल स्टॉप. फाइंड करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर. फाइंड करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर. आता बोर्डकडे लक्ष द्या. फर्स्ट वन, आपल्याला IC गिवन आहे 15 मिलीएम्पियर, IB गिवन आहे 0.5 मिलीएम्पियर आणि फाइंड आउट करायचं आहे करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे बीटा. तर आता बीटाचा फॉर्म्युला काय असतो, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. तो लावावा लागणार का नाही, अल्फा थोडी गिवन आहे तुम्हाला. तर बीटाची डेफिनेशन काय होती IC अपॉन IB, तो फॉर्म्युला यूज होणार. सोल्युशन बीटा इक्वल टू IC अपॉन IB. अरे खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्हाला ते जे डेरिवेशन शिकवलं ना मी आता ते लक्षात ठेवावं लागते, त्यावरच सगळे प्रॉब्लेम आहे. अल्फाची डेफिनेशन, बीटाची डेफिनेशन, त्याचं रिलेशन आणि IE इक्वल टू IB प्लस IC. जे डेरिवेशन आहे ते सर्व फॉर्म्युले आहे. व्हॅल्यू पुट करू. IC किती आहे 15, IB किती आहे 0.5. आता थोडं केअरफुल लक्ष द्यायचं. तसं तुम्हाला 10th मध्ये हा कन्सेप्ट झाला असणार, नसन तरी सांगतो. बघा, डिनॉमिनेटर मध्ये पॉइंट आहे, न्यूमरेटर मध्ये पॉइंट आहे का नाही. डिनॉमिनेटर मध्ये पॉइंटच्या नंतर एकच डिजिट आहे. आता मला जर पॉइंट कॅन्सल करायचा असणार, कारण पॉइंटच्या नंतर एकच डिजिट आहे आणि इथं पॉइंट पण नाही, मला जर पॉइंट कॅन्सल करायचा असणार ना, तर पॉइंटच्या नंतर एक डिजिट असल्यामुळं वरत एक 0 ऍड करावा लागतो. म्हणजे वरत एक 0 ऍड होणार, कारण पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणून. 2 डिजिट असले असते तर इथं 2 0 ऍड केले असते मी, पण एकच डिजिट आहे म्हणून एक 0 वरत ऍड केला आणि मग खाली फक्त काय येणार 5. झाला पॉइंट कॅन्सल. ओके, आता 5 ने जर 150 ला डिवाइड केलं तर 5 3 जा 15 आणि 0 ऍज इट इज म्हणजे 30. तर बीटा आला आपला 30. ही झाली आपली बीटाची व्हॅल्यू. या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा लेक्चर आपला खूपच इम्पॉर्टंट होता. या लेक्चर मध्ये आपण अल्फा बीटाची डेफिनेशन, अल्फा बीटाचं रिलेशन आणि अल्फा बीटावर डिपेंड प्रॉब्लेम टीच केले. अशा प्रकारे आपला झाला आहे. ओके, फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट अ न्यू टॉपिक. थँक्यू.